आमचं आता असं झालं, मला वाटतं सर म्हणाले तसं डिफिकल्ट टू टॉक इन इंग्लिश पण डिफिकल्ट टू स्टॉप असंही झालं. खरंच छान बोलत होते आणि त्यांना थांबावं असं वाटत नव्हतं. सर सगळ्याच प्रोसेसमध्ये पुस्तकाच्या त्यांच्याबरोबर होते, लेखकांबरोबर, त्यामुळे त्यांचा सगळ्याच त्यांची चर्चा आणि त्याच्यातून त्यांनी वेगवेगळे दृष्टिकोन जे मांडले ते महत्त्वाचे वाटले. धन्यवाद सर. यानंतर आपण आता अध्यक्षीय भाषणाकडे वळूया. तुकाराम गाथेचं ज्यांनी संपादन केलंय, तुकामाने सदर त्यांनी लिहिलंय, निवडक सकल संत गाथेचे जे लेखक आहेत, तुलनात्मक संशोधनपर पुस्तकं ज्यांनी लिहिली आहेत, असे तुकारामाचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. दीपकजी फडणवीस यांच्या डिवाइन वर्सेस अभंगकथा म्हणजे तुकाराम महाराजांच्या मराठीमध्ये लिहिलेल्या अभंगांची इंग्रजी भाषा. दुसरा खंड आपण या ठिकाणी आताच भूगंगा या नामवंत प्रकाशन संस्थेने हा उपक्रम प्रकाशनाच्या दृष्टिकोनातून हाती घेतला. त्यांच्या प्रतिनिधी कुंटे त्यांनी त्याची भूमिका सांगितली आणि आता आपण आता अगोदर स्वतः लेखकांनी मी साहेबांनी त्यांचा प्रवास सांगितला आणि आता आपण आता आमचे मित्र हरिभक्त यांचंही वक्तव्य ऐकलं. अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी त्यांनी निदर्शनावर आणल्या. मी या सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि मला जे काही थोडंफार सांगावं वाटतं यांनी त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट अशी आहे की खरं तर दीपक फडणवीस यांचं सगळं बॅकग्राऊंड होते विज्ञान आणि ते IIT सारख्या एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमध्ये त्यांचं करिअर वगैरे घडलं. तर पहिल्या तर लोकांना असं पहिली प्रतिक्रिया म्हणजे सर्वसामान्य माणसाची की विज्ञानाचा माणूस वगैरे आणि ते कशी काय असं फक्त लोकांनी खूप लोकांच्या मनामध्ये त्याचे गैरसमज असतात. भिंती वगैरे असे लोक बांधतात वगैरे. ठीक आहे. तर मी फक्त एक आठवण सांगतो माझी. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला एका मित्राचा फोन आला की आपले डॉक्टर श्रीराम अभ्यंकर जे प्रसिद्ध गणितज्ञ होते, आता नाही येते, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर ते परदेशी असतात बऱ्याच वेळेला, आत्ता भारतात आले आणि काही ठिकाणी ते राहतात सध्या. तर तुम्ही याल का? मी त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. ते ज्येष्ठच होते आणि तेव्हा आमची वेळ ठरली आणि तिथे गेलो. आता माझा आणि त्यांचं तसं अगोदर काही संबंध याचं कारण नाही, पण मी तुकाराम महाराजांच्याबद्दल एक ग्रंथ लिहिला, तुकाराम दर्शन, आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना मी तुकोबांचं एक अभ्यासक म्हणून माहिती होतं. तर माहीत नाही त्यांच्यापर्यंत ते कसं पोचलं किंवा काय, पण पोचलं खरं. आणि त्यांनी मला भेटायची इच्छा केली. मी गेलो, बसलो आम्ही. त्यांच्या पत्नी मला वाटतं जर्मन वगैरे त्या, आणि त्यांनी तुकोबांच्या अमुक म्हणायला सुरुवात केली. त्याच्या पद्धतीने एकोमागे 15-20 मिनिटं ते तुकोबांच्या अमुक म्हणत होते. तर मी सुरुवातीला मला आश्चर्य वाटतं काय माझी, मग नंतर ते आश्चर्य थोडं कमी झालं. पण हे आता नेमकं काय करतायत, कसे त्यांच्याकडे हे अमुक वगैरे. मग त्यांनी सांगितलं की मी तुकाराम महाराजांचा फार चाहता. आणि मग त्यांनी मला तुकोबांच्याबद्दल त्यांचं काय होतं ते सगळं ऐकवलं. तर त्यांचे चुलते इंदोरमध्ये जुन्या काळात जिथे शिकले वगैरे, तुमचं बालपण गेलं असायचे. आणि ते सकाळी उठून तुकोबांच्या अभंग गायचे, अभ्यंकरांचे चुलते, आणि ते हे ऐकायचे.
तर तेव्हापासून म्हणजे मला तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये उत्सुकता जिल्ह्याचा आहे प्रेम म्हणजे मी गाथेचा रेग्युलर वाचत आहे. अनेक अभंग मला पाठ आहे. ते कोणी सांगितलं तर श्रीराम महाराज. तर तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट नक्की आली की हा लोकांच्या मनामध्ये एक भ्रम असतो की नाही की विज्ञानाचा अभ्यास म्हणजे असा पाहिजे, आर्ट्सचा अभ्यास म्हणजे तसं पाहिजे. हे लोकांच्या आळशीपणाचा भाग आहे. आपल्याला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते विचार सांगतात. आणि उदाहरणार्थ एखादा कुलगुरू समजा कुणी बना म्हणजे विज्ञानाच्या विषयाचा असेल आणि तो जर कुलगुरू झाला म्हणजे आणि त्याला समजा मराठीच्या कार्यक्रमाला बोलवतो तर सुरुवात कशी करतो मी काय मराठीचा अभ्यास नाही, मी आपल्याला फिजिक्स आहे. असं काही नसतं. बरोबर की एक सोय असते त्यावेळी तुमची आवड असते, चॉईस असतो, काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतात, ते होत असतात. तरी एकदा भाग असतो याच्या पलीकडे म्हणून एक काही विश्वास की ज्याचा संबंध तुमच्या आसपासच्या परिस्थितीशी नसतो, तुमच्या करिअरशी नसतो. तर तिथे त्या प्रदेशात पाऊल टाकणं हे खरं सार्थक होतं माणसाच्या लागण्याचं जीवनात असं होतं. आणि ते पाऊल फडणीसाठी तुकोबांच्या अभ्यासात टाकलं. आणि टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये आपण इतरांनाही सहभागी करून घेऊ. आणि इतरांना म्हणजे कोणाला तर ते मराठी बोलणाऱ्या लोकांच्यासाठी तर जी गाथा उपलब्ध असते खूप लिहिलं गेलेलं आहे ते वाचू शकतात. त्यामुळे त्यांना आता आणखी आळशी बनवण्याचा अर्थ नाही. त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचलेलं नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवावं म्हणून त्यांनी हा एक महाप्रकल्प म्हणजे हर्क्युलियन प्रकल्प असा टास्क म्हणाले. आपल्याकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे ते शिवधनुष्य आहे. हर्क्युलियन टास्क म्हणजे आपल्या भाषेमध्ये शिवधनुष्य आहे ते त्यांनी उचललं. म्हणजे आता ते निवडणुकीचा प्रोजेक्ट झाल्यावर उचलल्या जमाय काय पूर्णपणे ते होणार ते आता राहत नाही. त्याबद्दल त्यांना मी एक प्रतिनिधी आहे म्हणजे तुकाराम महाराजांचा अभ्यास किंवा अभ्यासक असं जे एक क्षेत्र आहे त्याच्यात वावरणारा एक मनुष्य आहे तर त्या सर्व अभ्यासकांच्या वतीनं मी ते सांगावं. आणि अर्थातच हे कशासाठी की त्यांनी हे सगळं तिकडे पोहोचवलं. याच्यापूर्वीच्या लोकांनी काय केलेलं आहे की ज्याला जमले तेवढे अभंग त्यांनी काही केले. आता हिजल आणि मराठे यांनी तो एक प्रकल्प केला 30 सालच्या दरम्यान. पण त्याला तर 100 वर्ष होती. तर त्यावेळची इंग्रजी भाषा आत्ताची इंग्रजी भाषा याच्यामध्ये फरक आहे. ते आता फ्रेजर तर स्वतः इंग्रजी होते त्याच्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. आणि मराठी हे तिकडची इंग्रजी होती, व्हिक्टोरियन इंग्रजी ज्याला म्हणतो आपण त्या काळात शिकायचे ना त्या पद्धतीने त्यांचं इंग्रजी असायचं. आत्ताचं इंग्रजी वेगळ्या प्रकारचं आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये इंग्रजी लोक जे बोलायचे ना त्यांच्यावरती सगळा प्रभाव ब्रिटिशांचा असायचा. आता अमेरिकेचा प्रभाव वाढत चालला. तुम्ही जर विशेषतः मुलांची भाषा वाचली ना तुमच्या लक्षात येईल की अरे इट इज मोर अमेरिकन इंग्लिश असो. तर हे फार महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्यांना या पद्धतीने ते लोकांच्यापर्यंत पोचूया असं त्यांना वाटलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अशा प्रकारचे जे प्रयत्न झाले म्हणजे फ्रेजर मराठींचे सुद्धा पूर्वीचे आणि काही नंतरचे त्यांचा फक्त उल्लेख करतो म्हणजे आपल्याला यांचं काम किती महत्त्वाचं हे लक्षात येईल एवढंच बाकी काय नाही. तुकोबांच्याकडं इंग्रज लोकांचं लक्ष गेलं पाहिजे नाही. इंग्रजी बोलणाऱ्या मुलं आहेत आणि आपल्याकडं सुरुवातीला इंग्रजी बोलणारे लोक इंग्रज होते त्यांचंच राज्य आपल्यावरती आलं. ते मिशनरी होते. मिशनरी लोक इथे कशासाठी आले की त्यांना हे शिकावं म्हणजे मराठी भाषा शिकावी. का तर मराठी लोकांना ख्रिश्चन धर्म सांगता येईल आणि त्यांना वळवता येईल ख्रिश्चन धर्माकडे, त्यांना कन्व्हर्ट करता येईल. हा त्यांचा सरळ प्रोजेक्ट होता. तो काही तुम्ही लपून शकून थोडाच केलेला आहे त्यांना माहिती होतं. मग त्याप्रमाणे ते आले या ठिकाणी इंग्रजी शिकायला लागले, मराठी शिकायला लागले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की मराठी भाषेमध्ये सगळ्यात जर कोणाचा प्रभाव जास्त असेल आणि मराठी माणसावर तर तो तुकाराम महाराजांचा आहे. त्यामुळे आपल्याला तुकाराम महाराजांच्या माध्यमातूनच पोहोचलं पाहिजे. म्हणून ते त्याच्यातली अवल एक तो इथला काढत काय करता मला विसरत जा नाही ज्योतिराव फुलेंच्याकडून असं शिकायचं कुणी काय झालं तर ते शिकले मराठी आणि ते स्वतः अभंग करायला लागले.
तर हे बघा म्हणजे कसं की लोकांशी डायलॉग करायचं मराठी माणसाची, तर मराठी माणसाची डायलॉग करण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुकाराम महाराजांच्या मार्गाने जायचं, कारण ती भाषा इथल्या लोकांना समजते. हा एक त्याचा मुद्दा होता. मग अनेक मिशनरी वगैरे वगैरे या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, सांगितलं, तुकोबांच्याबद्दल लिहिलं. आणि सुरुवातीच्या काळात त्यांचा जो ग्रह असायचा की नाही, की इथल्या लोकांना काही धर्मस्थळ नाही वगैरे वगैरे, ते ज्ञान लोक आहेत सगळे, तर त्यांना वाटायचं सुरुवातीच्या काळात. त्यांचे गैरसमज त्यांचे दूर होत गेले, इतके दूर झाले की तुम्हाला सांगतो, जिथे आत्ता आपण बसलेलो आहोत ऐकत बोलत, ते भारत इतिहास संशोधक मंडळ, तर तिथे एक फार मोठा रेव्हरंड ॲबट नावाचे ख्रिस्ती मिशनरी होते. तर ते इथे आले महाराष्ट्रामध्ये, आणि का ध्येय हे अभंग म्हणजे काय मराठी शिकायची आणि इथल्या लोकांना ख्रिश्चन धर्म सांगायचा. तर ते करता करता त्यांचा आपोआप संतांचा परिचय झाला. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी सगळ्या संतांची चरित्र जी महिपतीने लिहिली आहे, महिपती महाराज ताराबादकर, त्यांचा इंग्रजी अनुवाद छापला म्हणजे केला त्या चरित्रांचा. आणि तुकोबांच्या ज्ञानेश्वर महाराजांपासून पहिल्या पर्यंत त्यात काही निवडक अभंग त्यांचे आलेच, तो काही प्रश्नच बोलत नाही. आणि आणखीन प्रसिद्ध झाले पाहिजेत अशा प्रकारचे ग्रंथ, म्हणून आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपली सगळी संपत्ती भारत इतिहास संशोधक मंडळाला दिली. काही $1000 त्या काळातले होते, आणि सांगितले की असं छापा. आणि इतकंच वेळे तर त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मृत्यू पाहिजे तेव्हा माझं ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे दफन न करता ग्रहण करा, आणि माझी रक्षा बंजारा डोंगरावरती करा. असे लोक की इथल्या लोकांना ख्रिश्चन करावं असं म्हणता ते स्वतः तुकोबांच्याकडे वळले. आणि ज्यांनी पहिली संपूर्ण ज्याला आपण संशोधित सरकारच्या वतीनं प्रकाशित झाली, ब्रिटिश सरकारच्या वतीनं 1869 साली, तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा जी होती ती प्रार्थना समाजाचे लोक होते वगैरे वगैरे, तो भाग होता. पण अलेक्झांडर ग्रॅम हे त्यावेळेला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. पहिल्यांदा स्थापन झालेलं विद्यापीठ मुंबईला झालं, मद्रासला झालं आणि कलकत्ता, हे 3 विद्यापीठ आले. आणि शिक्षण खात्याचे सचिव होते, शिवाय डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन असं नाव होतं तेव्हा त्याला. तर ते तुकोबा वाचून प्रभावित झाले प्रचंड. आणि त्यांनी प्रस्तावना लिहिली, त्यांनी सरकारला शिफारस केली ब्रिटिश सरकारला की हे छापण्यासाठी गाथा छापण्यासाठी सरकारने अनुदान द्यावं. आणि त्यावेळेला 24,000 रुपयाचं अनुदान 1869 साली ब्रिटिश सरकारने दिलं मुंबई सरकारला. मग त्याप्रमाणे ती गाथा वगैरे छापली, त्याला त्यांची प्रस्तावना आहे. तर त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, की तुकोबांचे अभंग वाचताना मला देवीच्या साप म्हणजे त्या गीताची आठवण होती. आणि पुढे ते म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे की ज्याच्या मुखामध्ये तुकोबांचे अभंग आहेत अशा माणसाला नैतिक दृष्टिकोनातून ख्रिश्चन धर्म हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं कन्व्हिन्स करणं अवघड आहे. हे त्यांनी सगळं मान्य केलं. आणि त्यांनी अनेक अभंगाचे अनुवाद केले, त्यांनी छापले अनुवाद केले. फॉर्टनाइटली रिव्ह्यू नावाचं एक इंटरनॅशनल त्यांच्याकडे जर्नल असायचं, त्याच्यामध्ये त्यांनी तुकोबांच्या बद्दल तो इथे वाचला अगोदर रॉयल सोसायटीमध्ये, आशियाची सोसायटीमध्ये, आणि मग तो छापला सुद्धा त्याच्यात. तर अशा पद्धतीने ते मिशनरी ब्रिटिश लोक सुद्धा इकडे अभ्यासात म्हणून व्हायला लागले. आणि साधारण चाली गेली त्यांचं पाहून काही प्रमाणामध्ये. आणि अर्थात अंतःप्रेरणेने प्रार्थना समाजाचे लोक की जे त्या काळातले इलिटांचे इलिट, नुसते शिक्षित नाही तर उच्च शिक्षित, म्हणजे उदाहरणार्थ आमचे भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्रिभुवनात त्यांची कीर्ती होती, संस्कृत पंडित म्हणून बघा. न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चंदावरकर, विठ्ठलरामजी शिंदे, महादेव मोरेश्वर कुंटे सुरू तुम्हाला सातत्य ही नावं, ते स्वतः भजन करायचे, रोज बिना घेऊन कीर्तन करायचे. काही लोक त्यांची टीका करायचे, मग अतिशिक्षित लोक त्या काळात जे होते भूमिके. आणि त्यांचे बंधूंनी तर कमालच केली. अण्णा कुंटे त्यांनी ज्ञानेश्वरी छापली की जी आजही वारकरी संप्रदायात प्रमाण मानले जाते, कुंटेची ज्ञानेश्वरी म्हणून.
तर हे सगळे त्यावेळी सुशिक्षित लोक प्रार्थना समाजाच्या जवळ असले ते तुकोबांच्याकडे वळले आणि त्यांनी आता इथे मुद्दा आला भाषांतर म्हणजे काय करणार. कुठलीही एखादी कृती असली म्हणजे कवितेची कृती असली आता आपल्याला पाहिजे त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो, अर्थ लावावा लागतो की काय असतो. आणि आपल्या मातृभाषेत असेल तर आपलं काम सोपं होतं. म्हणजे भाषांतर करणं हा पुढचा मुद्दा म्हणजे ते डबल जीओ पाडले एका म्हणतो का म्हणजे अवघड काम दोन वेळेचं ते सोपं दिसतं ते झालेच असतो तो पुढचा टप्पा. पण अगोदर आपल्या भाषेत आपल्याला कळलं पाहिजे की नाही. म्हणून त्या प्रार्थना सभाएकडे एक संस्था काढली. त्या संस्थेचं नाव तुकाराम चर्चा सोसायटी. आणि आठवड्यातून एक दिवस ते एकत्र यायचे. तिथे आपल्या बुधवारामध्ये हरिमंदिर आहे त्या प्रार्थना समाजाचं. तिथे तिची मिटिंग व्हायची आणि त्याच्यामध्ये मोठमोठे लोक भांडारकर स्वतः त्याचे अध्यक्ष होते आणि इतर प्रार्थना समाजाचे इतर अनेक लोक होते. गणेश हरी भोकरे आपल्या अशोक केळकरांचे चुलते गणेश हरी केळकर हे इंग्रजीचे प्राध्यापक शिवाय म्हणजे मला सांगतो. आणखी काही बाकीचे पण लोक होते तर ते चर्चा करायची एक एक अभंग घेऊन आणि प्रत्येकाचं मत सांगायचं म्हणजे विचारून घ्यायची ह्याचा तुमच्यामध्ये काय अर्थ होतो काय होतो. आणि मग सगळ्यांना मिळून त्यातल्या त्यात संबंध झालेला अर्थ लिहून काढायचा आणि तिथे मतभेद आहेत त्याची नोंद करायची त्यांच्यामध्ये असं आहे वगैरे वगैरे. आणि ते सगळं प्रोसिडिंग पुढच्या महिन्याच्या त्यांच्या सुबोध पत्रिका नावाचा अंत निघाला मासिक त्याचे छापण. असे जवळजवळ 1800 अभंगांची त्यांनी चर्चा केली. त्यातले 900 अभंग 2 खंडामध्ये प्रकाशित झाले. तुकाराम चर्चा तुकारामांच्या अभंगाची चर्चा. बाकीचे जे घाळ आहेत म्हणजे त्यांनी पालमुखी कुठे गेली माहीत नाही करून केलं. तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की ते सगळ्या एवढ्या ज्यांचा जे तरुणी धर्माचे अभ्यासक होते जे चांगले उत्तम साधक होते ही त्यांची कीर्ती ज्याला म्हणतो आपण तर त्या लोकांना सुद्धा तुकाराम महाराजांचं आकर्षण वाटत होतं हे मला आपल्याला सांगायचं. तर ते तुकोबांचं रेनेसन्स त्या काळामध्ये 19 शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला झालं आणि त्याच्यातनं मग ते फ्रेजर आणि स्वतः पुढे आले आणि त्यांनी तो प्रकल्प केला. त्याच्यानंतर त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले. त्याच्यामध्ये जे चित्रांचं नाव तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे. ते स्वतः कवी होते म्हणजे त्यांनी तुकोबांच्याकडे एक कवी दुसऱ्या कवीकडे कसा बघतो त्या तुम्ही मराठीत पण त्यांनी तशाच प्रकारचं एक पुस्तक इंग्रजीमध्ये सेज तुका आणखीनही काही भाषांतर पण ती सिलेक्शन्स आहे संपूर्ण अशी नाही आहे. तर त्याच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी आता म्हणावं त्याप्रमाणे हा योग येतोय आणि फडतरी या सगळ्याचे सगळ्या अभंग आपणापुढे आणतात. तर ही गोष्ट महत्वाची आहे. चित्रांच्यामुळे काय झालं होतं तुम्हाला चित्र हे आधीच कवी म्हणून समीक्षेतून जगात प्रसिद्ध होते. सगळ्या महत्त्वाच्या लोकांना वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांना ते माहिती होतं आणि त्यांनी तुकोबांचा अनुवाद केला आहे म्हणजे नक्कीच तुकोबा असे माणसांची हे असते नाही. अगोदर आपण कोणाकडे बघतो कोणाच्या मार्फत जातो म्हणून त्यांचा अनुवाद पुढे असे अनेक लोक होते की ज्यांना इंग्रजी मराठी येत नाही. इंग्रजी अनुवाद वाचला आणि त्यांना असं वाटतं की तुकोबा नेले पाहिजे आपल्या भाषेत मराठी येत नाही. मग चित्र्यांच्या याच्यावरून त्यांनी आपापल्या भाषांमध्ये अनुवाद केले. मग त्याच्यामध्ये जर्मनमध्ये अनुवाद आहे. मग त्याच्याही अगोदर डी दनवी हे फ्रेंच ते भारतामध्ये आले महाराष्ट्रात. त्यांनी भारतीय संप्रदायावरती पुस्तक लिहिले आणि त्यांनीही तुकोबांच्या अभंगाचा फ्रेंचमध्ये अनुवाद केला आणि त्याच्या 25-30 आवृत्त्या झालेल्या असतात. म्हणजे फ्रेंच लोक कसे रसिक आणि चोखंदळ आहेत त्यांना सुद्धा ते जाणवलं की तुकोबा हे कवी म्हणून किती श्रेष्ठ आहे. एक स्लाव भाषा आहे बघा म्हणजे रशियन भाषेसारख्या त्याचं नाव विसरलं त्या भाषेचं. तर त्या बाई कोकणी इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग झाले त्या नाव विसरून गेलं तुमच्या लक्षात असेल. ते पुस्तक देखील त्यांनी मला व्हिजिट करायला लक्षात नाही. तर त्यांनी त्या भाषेचा अनुवाद केलेला आहे चित्रांच्या त्या तुकाच्या. आणि सगळ्यात गमत सांगतो एका संतोषांनी चक्क ॲस्पेरांतोमध्ये सुद्धा अनुवाद केलेला आहे. तर एवढे चित्रांच्या वरनं कोणी जपानीमध्ये कोणी कशामध्ये अशा पद्धतीने तुकोबा हे जगभर जाऊ शकतात. पण आता इथे सगळेचे सगळे अभंग आता हे हळूहळू जेव्हा
पसरेल लोकांच्या, त्याला वेळ लागतो, ती एक प्रक्रिया असते. पण आता ते सोपं झालं, विशेषतः या माध्यमांच्यामुळे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यामुळे वगैरे लोकांच्या पर्यंत जाईल आणि तिथून मग जगातल्या इतर भाषांमध्ये सुद्धा तुकोबांना नेता येईल आणि त्याचे लोक नक्कीच येतील. कारण एकदा तुमच्या लक्षात आलं इथे एवढं आहे आणि म्हणून त्यांचं काम अतिशय महत्वाचं आहे. तुकोबांना स्वतःच्या अभंगांबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास खात्री होती. म्हणजे डिवाईन वर्सेस हे नाव दिलं त्यांच्या भाषांतराला फडणवीसांनी, पण तुकोबांचं तेच मत होतं. लक्षात घ्या, ही काही तुकोबांच्या अभंगांचं वर्णन त्यांनी केलेलं विशेष नाहीये. तुकोबांनी वेगळ्या शब्दात सांगितलं ते की मी जे बोलतोय ते माझं नाहीच आहे, ते मी ईश्वरच माझ्याकडून बोलवून घेतोय. त्या अर्थाने ते काय म्हणतात त्याला डिव्हाइन आहे. आणि म्हणून म्हणजे आता एक आणखी पात्रते गेली त्यांनी स्टॉप सांगण्याच्या अगोदर, पण ते महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की तुकाराम महाराजांच्या शिष्या महिनाबाई यांनी तुकोबांच्या अभंगांचं वर्णन करताना काय शब्द वापरलेला आहे तुकोबांच्या अभंगांसाठी? तुकाराम वेद शब्द. तुकोबांची गाथा हा शब्द तेव्हा नव्हता प्रचलित. गाथा ही नंतरची कल्पना आहे. सगळे अभंग एकत्रित छापले गेल्यानंतर ते लोक गाथा म्हणायला लागले आणि ती 19व्या शतकामध्ये. त्याच्या अगोदर सगळे अभंग एका एका बाळामध्ये असण्याची शक्यता कमी असायची. म्हणजे लोक काय करायचे, आपापल्या सोयीप्रमाणे 100, 150, 500 असं लिहून काढायचे हस्तलिखित आणि त्याच्यावर काउंट करून ठेवायचे हस्तलिखित. त्यावेळेला या समग्र अभंगाचं काय नाव असेल किंवा काय म्हणता येईल त्यांना, बहिणाबाईंनी नाव दिलं तुकाराम वेद. आणि ते नाव देताना त्यांनी काय केलं पाहिजे का त्याला वेद म्हणायचं आपण? त्या म्हणतायत की महाराष्ट्र शब्दात, महाराष्ट्र म्हणजे मराठी, महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्व द्रष्टा. कोणतरी शब्द का वापरला? द्रष्टा म्हणजे ऋषी. लक्षात घ्या, ऋषी दर्शनात पाहतो, त्याला दिसतं. काय दिसतं? हे डिव्हाइन जे काय ऋषींनी ऋच्या त्याला म्हणतो आपण वेदामध्ये, ते लिहिलेले नाहीत, ते कवी नाही. त्या अर्थाने आज आपण म्हणतो कविता लिहिली त्याची कविता, त्याची कविता आहे. जरी ती मंडळं वेदामध्ये त्या ऋषींच्या नावाने खपली गेली असतील तरी त्यांचं म्हणणं असं आहे की ते मंत्र त्यांना दिसले म्हणून ते मंत्र द्रष्टे आहेत, मंत्र करते नाही. तसं तुकोबा हे मंत्र द्रष्टे आहे म्हणून सर्व द्रष्टा हा शब्द तुम्ही वापरला, महिनाबाईंनी वापरला. आणि तुकोबांचं सुद्धा स्वतःच्या कवित्वाबद्दल तेच म्हणणं आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्या. म्हणून डिव्हाइन वर्सेस हे जे त्यांनी नामकरण केलं ते अत्यंत योग्य आहे. खरं तर हे मी असं म्हणेन की इट वॉज टू युअर लॉट ओनली. म्हणजे हे त्यांनीच करायचं होतं, ही निवड आहे. एवढे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, प्राध्यापक आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, ऑफिशियली ट्रान्सलेशन करणारे आहेत, व्यावसायिक पद्धतीने ट्रान्सलेशन करणारे आहेत, तुकोबांची चाहते आहेत. पण सगळेचे सगळे अभंग ट्रान्सलेट करण्याचं भाग्य ज्याला म्हणतो आपण, फ्रेझर आणि मराठी सुद्धा दोघं जण होते. लक्षात घ्या, ते इतके आहेत. म्हणजे त्या अर्थानं करणारे ॲक्च्युअलियन टास्क पूर्ण करणारे हे पहिले. आणि आता करणारे एकच इथून पुढे, पण ते पहिले पण हेच. त्यांना नंतर आणखी 50 वर्षांनी वाटत नाही की कधी काळची इंग्रजी जरा आणखी जुनी झाली. आता आपण नवीन पिढी ते होत असतं. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तो वेगळा होता, पण हे पहिले दुसरा एकटे असे आहेत. त्यांचं आपण जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि मला खात्री आहे, आणि खात्रीच्याशिवाय मी आता सगळ्यांना आवाहन करतो की त्यांची ही कृती जी आहे, ही रचना जी आहे ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे, जास्तीत जास्त मार्गाने पोचली पाहिजे. आणि त्या जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल तेवढं आपण करूया, तेवढं यानिमित्ताने त्यांना सांगू इच्छितो. या कार्यक्रमासाठी मला मंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आणि सगळ्या संबंधितांचे अर्थात मुंबईचे सुद्धा आभार मानतो आणि